मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. QS क्रमवारीत जगातील टॉप 50 मध्ये भारताच्या किती शिक्षण संस्थेचा समावेश आहे? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 9. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाचा खेळाडू मोहम्मदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. इटलीमध्ये होत असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत किती भारतीय खेळाडूचे पदक सहभागी झाले आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 49, ऑप्शन सी 47, ऑप्शन डी 48. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 49. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. मोहम्मदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इटली, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इटली. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 5 मध्ये किती जणांनी स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ICC अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी कायम आहे? ऑप्शन ए अइमतुल्लाह ओमर रझई, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी कुलदीप यादव, ऑप्शन डी मिचेल स्टेनर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अइमतुल्लाह ओमर झई. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. फेब्रुवारी महिन्यातील ICCचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी KL राहुल, ऑप्शन डी शुभमन गिल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शुभमन गिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. नवीन QS विषय विशिष्ट क्रमवारीत नवीन प्रवेशांच्या संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 9. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. QS रँकिंगमध्ये IIT दिल्लीने कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 26. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 26. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारत आणि मॉरिशसमध्ये विविध किती करारावर सह्या करण्यात आल्या आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 9. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारताचा विकास दर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 6.7, ऑप्शन सी 6.9, ऑप्शन डी 6.8. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांची सुरक्षा व विकासासाठी भारताचा नवा दृष्टिकोन महासागरची घोषणा कोणत्या देशातून केली आहे? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी मॉरिशस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मॉरिशस. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी जॉर्डन, ऑप्शन सी तैवान, ऑप्शन डी पेरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जॉर्डन. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या कालावधीत जॉर्डनमधील अमान येथे आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन ए 15 ते 20 मार्च, ऑप्शन बी 17 ते 23 मार्च, ऑप्शन सी 18 ते 24 मार्च, ऑप्शन डी 19 ते 25 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 15 ते 20 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. कितवा खंजर सैन्य अभ्यास 2025 आयोजित करण्यात येत आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 12. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए किर्गिस्तान, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी तजाकिस्तान, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए किर्गिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए मोहम्मद शमी, ऑप्शन बी कुलदीप यादव, ऑप्शन सी मॅट हेनरी, ऑप्शन डी केसिगो रबाडा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मॅट हेनरी.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. सायना नेहवाल कोणत्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे? ऑप्शन ए नोकिया, ऑप्शन बी नारिका, ऑप्शन सी SCL, ऑप्शन डी सॅमसंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नारिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 11 मार्च, ऑप्शन बी 7 मार्च, ऑप्शन सी 8 मार्च, ऑप्शन डी 10 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सुमन चक्रवर्ती, ऑप्शन बी राजीव कुमार, ऑप्शन सी सत्येंद्र जैन, ऑप्शन डी राकेश सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुमन चक्रवर्ती. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. कोणत्या IITचे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए IIT दिल्ली, ऑप्शन बी IIT खरगपूर, ऑप्शन सी IIT पवई, ऑप्शन डी IIT मद्रास. याचा आन्सर आहे ऑप्शन बी IIT खरगपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना ने कोणत्या नदीच्या किनारी जैव विविधता पार्कचे उद्घाटन केले आहे? ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी सरस्वती, ऑप्शन डी कृष्णा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी यमुना. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 21. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.